नमस्कार. पावसाळ्यात येणारी ओली चवळीची सुक्की भाजी आज करणार आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ. अगदी कोणतेही वाटण न काढता चवळीची सुक्की भाजी करणार आहोत. त्यासाठी चवळी निवडून घेतली आहे. त्याबरोबर 1 टोमॅटो चिरलेले, 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 तमालपत्र. कढईमध्ये अर्धा चमचा मोहरी घालू, अर्धा चमचा जिरे, तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा घालू, तेलावर परतून घेऊ. कांदा लाल परतून घेऊ. त्यामध्ये घालू कढीपत्ता, टोमॅटो तेलावर परतून घेऊ. त्यामध्ये घालू आलं लसणाची पेस्ट, एक चमचा. तेलावर परतून झालं की त्यामध्ये घालूया लाल किंवा काळे तिखट. तुम्हाला जे तिखट आवडेल ते घाला. इथे काळं तिखट 1 चमचा घातलेला आहे. त्यामध्ये घालू कलरसाठी बेडगीचे अर्धा चमचा तिखट तेलावर परतून घेऊ. त्यामध्ये घालू चवीपुरते मीठ, हळद अर्धा चमचा, त्यामध्ये घालू चवळी, चवळी 2 ते 3 मिनिटे तेलावर परतून घेऊ. ही भाजी चवीला खूपच छान लागते. परतल्यानंतर चवळी त्यामध्ये घालू अर्धी वाटी पाणी, पाणी घातल्यानंतर ताट ठेवून 5 ते 7 मिनिटांनी बघूयात चवळी शिजली आहे का. चवळी छान शिजली आहे. तयार आहे आपली चवळीची भाजी. त्यावर कोथिंबीर घालू. तुम्ही नक्की करून बघा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली आहे ती. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.